गुढीपाडवा जवळ येतोय आणि जसं शिवसेनेचा दसरा मेळावा तसं गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा, मग राज ठाकरेंचं भाषण आणि अशी अपेक्षा असते की ते दिशादर्शक असावं. त्याच्यामधून नियोजन, प्रयोजन, आयोजन, संयोजन अशा सगळ्या पुढल्या भावी कार्यक्रम, उपक्रम याची एक रूपरेषा, म्हणजे आता या गुढीपाडव्यापासून पुढल्या गुढीपाडव्यापर्यंत आपलं ध्येय काय, धोरण काय, भूमिका काय, वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं काय, आपण लोकांसमोर काय मुद्दे घेऊन जाणार आहोत, अशा सगळ्या चर्चांची अपेक्षा असते. राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे हशा असतात, टाळ्या असतात, विनोद असतात, व्यंगचित्रकाराच्या भूमिकेतून काढलेले चिमटे, कोपरखळ्या, ते सगळं असतं. त्याची एक वेगळी मजा असते, मौज असते, त्याची एक मस्ती असते, त्याची एक धुंदी असते, त्याची एक नशा असते. आणि ती आता बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रामध्ये एकच वक्ता उरलेला आहे, ते म्हणजे राज ठाकरे, की ज्यांचं भाषण ही श्रवणीय असतं आणि प्रेक्षणीय देखील असतं. याचं कारण जरी ते असे अभिनेते म्हणून लोकांच्या मनामध्ये ठसलेले नसले, दिसलेले नसले, उमटलेले नसले किंवा त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनाने ते बघत नसले, तरी त्यांचं भाषण हा एक स्टँडअप कॉमेडी शब्दामुळे बिचकू नका. आज तुम्ही जर स्टँडअप कॉमेडी बघत असाल याच्यावर, तर स्टँडअप कॉमेडी ही अत्यंत मार्मिक असं भाष्य समाजावर, समाजातल्या गुणदोषांवर, वैशिष्ट्यांवर करणारी म्हणजे ती स्टँडअप कॉमेडी. तर राज ठाकरे यांच्या भाषणाचं वर्णन मी स्टँडअप कॉमेडी असं करतो, म्हणजे डिव्हॅल्यू नाही करत आहे, त्यातलं काहीतरी कमी लेखत नाही आहे, उलट मी त्याला थोडं इलिव्हेटच करतो आहे. की आज भारतामध्ये तुम्हाला माहीत नाही आहे, हे आपले पॉडकास्ट, सोशल मीडिया, अमुक तमुक याची जशी क्रेज आहे ना, तशी स्टँडअप कॉमेडीची प्रचंड क्रेज आहे. हे कामरा बिमरा सगळे जे आहेत ना, हे सामाजिक भाष्य बरोबर बोट ठेवतात दोषांवर, सरकारच्या असेल, प्रस्थापितांच्या असतील. तर त्यामुळे राज ठाकरेंचं भाषण हे वन मॅन शो तर असतोच, पण ती वन मॅन शोपेक्षा पलीकडे एक स्टँडअप कॉमेडी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला हलकं फुलकं मनोरंजन पण असतं, त्याचबरोबर व्यंगचित्र जसं अंतर्मुख करतं तुम्हाला, तसं अंतर्मुख करण्याची पण ताकद त्यांच्या भाषणात असते. आता राज ठाकरे यांच्या या भाषणाच्या संदर्भामध्ये कुतूहल आहे लोकांच्या मनामध्ये, मीडियाच्या मनात आहे. याचं मनसे सैनिकांच्या तर असेलच. याचं कारण काही विषय जे आहेत ते या जिल्हा परिषद, आपल्या नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुकांच्या आधी ज्या प्रकारे होते तसे ते आता राहिलेले नाहीत, त्या पद्धतीने ते राहिले नाहीत, ते बदलले. आता त्याचं स्वरूपच बदललं, त्याचं प्रारूप बदललं. आता मुद्दे वेगळे आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बेसिकली पुढली 3-3.5 वर्ष जवळजवळ महाराष्ट्रामध्ये निवडणूकच नाही आहे. ते पोटनिवडणुकांना काही अर्थ नाही, बारामती काय, राहुरी काय, ते काही ते काउंटच करायची गरज नाही. पण महाराष्ट्रात अशी एक मोठी निवडणूक आहे ज्याच्यासाठी निवडणूक यंत्रणा सक्रिय होतील, निवडणूक प्रचार यंत्रणा सक्रिय होतील, असं काही नाही. असं काही नाही. म्हणजे निवडणुकीसाठी म्हणून जी आहे की मंत्र, तंत्र, यंत्र आणि मंत्रणा जी लागते त्याची आता गरज नाही. आता तुम्ही म्हणजे राज ठाकरे हे असं काय म्हणतात त्याला, भावनाशील किंबहुना थोडे भावविवश अशा पद्धतीचे जरी नेते असले तरी त्यांना वस्तुस्थितीचं, परिस्थितीचं, सत्यस्थितीचं भान हे नेहमी असतं. आणि त्यामुळे ते भान ठेवून जर ते बोलतील तर हे भाषण निवडणुकीचं भाषण नसणार.
निश्चितपणे नसणार. म्हणजे आता पुढे निवडणूक नाही असं असताना ते आता पुढल्या निवडणुकीची तयारी कशी करायची, इट इज टू अर्ली. काल एक फार सुंदर वाक्य मी त्या राघव चड्डा जो आपचा आहे त्याच्या एक भाषण चालू होतं टी व्हीवर आणि ते पाहिलं. त्यात तो असं म्हणाला की आता पॉलिटिक्समध्ये 15 दिवसांनी, 8 दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी, 6 महिन्यांनी काय होईल, मग त्याच्यासाठी आपण काय करणार, कसं केलं पाहिजे, काय यंत्रणा असली पाहिजे, त्याच्यासाठी कोणते मुद्दे आपण चर्चेत घेतले पाहिजे, त्याचा अभ्यास, त्याची तयारी. याला तो म्हणाला राघव चड्डा काही अर्थ उरलेला नाही. याचं कारण आता पॉलिटिक्स हे डे टू डे बेसिसवर चालतं. काल काय इश्यू सकाळी निर्माण होईल त्याच्यावर दिवसभरामध्ये चर्चा होते आणि तो इश्यू ओव्हरनाईट काहीतरी रिव्हिलेशन होतं आणि पलटी खातो आणि वेगळाच इश्यू किंवा वेगळाच इश्यू निघतो किंवा त्या इश्यूचा असा एखादा काहीतरी अंतप्रवाह बाहेर येतो किंवा सत्य बाहेर येतं की जे अनपेक्षित असतं आणि मग सगळी चर्चा बदलते. कार्यक्रमांचं, उपक्रमांचं सगळ्याच तसं आहे. त्यांनी सांगितलं की नियोजन आता निवडणुकीत सुद्धा करणं अवघड असं झालेलं आहे की निवडणुकीतले मुद्दे हे कालचे आज असत नाहीत, आजचे उद्या असत नाहीत. व्यक्ती त्याच राहतात पण संदर्भ इतके बदलतात किंवा इतके होतात. मला असं वाटतं की याचं भान राज ठाकरे यांच्या या परवा जे भाषण आता गुढीपाडव्याला होईल त्यात आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल. कारण समयसूचकता, हजर जबाबीपणा हा ठाकरे घराण्याला मिळालेला वारसा आहे. शब्दांचे खेळ, शब्दांवरच्या कोट्या हा पण त्यांना मिळालेला एक वारसा आहे. तसं परिस्थिती पाहून आणि आत्ता या क्षणाची गरज काय आहे बोलायची हे पाहून राज ठाकरे बोलतील याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि एकदा या मुद्द्यावर आलो ना की मला राज ठाकरेंसाठी एक वेगळा मुद्दा त्यांच्या थोडासा लक्षात आणून द्यायचा आहे. लक्षात येईल का त्यांच्या? यायला पाहिजे. पण काही वेळेला काय होतं की खूप एका संघटनेचं प्रमुख झालं, पक्षाचं प्रमुख झालं की जसं मनसे सैनिक किंवा शिवसैनिक किंवा काँग्रेसचा किंवा उबाटाचा किंवा तुमच्या ह्यांचा भाजपचा या कार्यकर्त्यांचा म्हणून एक फॉर्म्युला, एक साचा, एक संच आणि साचा असा तयार होतो. आणि मग काय होतं माहिती आहे, एक त्याची पठडी तयार होते. आणखीन असं होतं की मग ते घोड्याला जशी अशी झापड लावतात बाजूला की त्याला बाजूचं इकडलं दिसून येते, त्याला सरळ आणि जे आहे रस्ता तेवढंच दिसावं. तसं काही प्रमाणामध्ये अनुनयांचं, समर्थकांचं, हितचिंतकांचं, पाठीराख्यांचं असं होतं की तेही असं रुटीनमध्ये विचार करतात, रुटीनमध्ये अपेक्षा करतात, रुटीनमध्ये अमुक एक मुद्दे आले पाहिजेत, अमुक एकच बोललं पाहिजे असं विचार करतात. पण आता हे असं चालणार नाही. मला तर असं वाटतं की गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी राज साहेब तुमच्या सगळ्यांच्या भावना हल्ली लक्षात घेऊन मी माझं पूर्वीची जी सवय होती, अरे राज, अरे उद्धव, अरे हे, ते मी थोडंसं स्वतःला आवड घालतो की तुमच्या भावनांचा आदर आणि कदर म्हणून मी पण आता तुम्हाला राज ठाकरे असं म्हणतो. राजसाहेब तुमचा आवडता शब्द आहे, तोही कधी कधी वापरतो. तर माझं राज ठाकरे यांना एक वडीलधारा माणूस, त्यांच्यावर निश्चितपणे प्रेम करणारा, त्यांच्या भल्याची काळजी असणारा, भलं चिंतणारा एक हितचिंतक म्हणून मी त्यांना असं सांगेन की आता ते दिवस गेले की तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही बोला. आता काळ असा आला आहे की तुम्ही जे काय ठरवणार असाल, तुम्हाला जे काय बोलायचं आहे, तुम्हाला जे काय सांगायचं आहे, तुम्हाला काय आदेश द्यायचे, तुम्हाला काय संदेश द्यायचे, तुम्हाला काय उपदेश द्यायचे, या सगळ्याला तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा लोकांना काय वाटतं, जनतेला काय वाटतं, पब्लिकला काय वाटतं, मतदाराला काय वाटतं. आता मतदार हा शब्द फार मी जोरामध्ये एम्फसिस करून वापरत नाही. याचं कारण असं आहे की आत्ता निवडणूक नाही, आणि निवडणूक नाही म्हणजे नागरिक आहेत पण मतदार नाहीत. मोठा फरक लक्षात घ्या. नागरिक वेगळा असतो, मतदार वेगळा असतो. नागरिक जेव्हा निवडणुकीच्या विचाराने प्रभावित होतो किंवा निवडणुकीत आपल्याला मतदान करायचं आहे या भूमिकेत जातो तेव्हा त्याचं रूपांतर मतदारात होतं. पण एकदा निवडणूक संपली की तो नागरिक असतो, आणि नागरिक म्हणून त्याच्या अपेक्षा वेगळ्या असतात, इच्छा वेगळ्या असतात, स्वप्न वेगळी असतात, त्याचं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला असतो.
मला असं वाटतं की आता पुढल्या 3-3.5 वर्षामध्ये मतदारांना सामोरं जाण्याची भूमिका राज ठाकरेंनी घ्यायलाच नाही पाहिजे. निवडणूक हा विषय नाही. फार निवडणुकीवर ते बोलत राहिले तर त्यांच्या मनसे सैनिकांना देखील एक प्रकारचं मोकळेपणाने बोलतो, एक वडीलधारा माणूस म्हणून मी भूमिका घेते म्हणून लोकांना फ्रस्ट्रेशन येईल. ते म्हणजे आता कुठे निवडणूक आहे, आत्तापासून निवडणुकीची तयारी होणार नाही, करणार नाहीत. आपल्याला पुढली निवडणूक जिंकायची आहे हा विषयच नाही. मुळामध्ये जिंकू शकणार की नाही इथपासून पूर्व इतिहास बघता, आत्ताच घडलेल्या घटना बघता, जिंकण्यापेक्षा लढण्याची भाषा होऊ शकते, पण ती लढण्याची वेळ, लढण्याची भाषा करण्याची वेळ ही नाही आहे. आत्ता जर गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये 29च्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जर राज ठाकरे बोलले तर ते अप्रस्तुत होईल असं मला वाटतं. अकाली होईल, अनाठाई होईल, अनुचित होईल असं देखील मला वाटतं. ही वेळ नाही, ही वेळ नाही. आत्ता उद्या, परवा, तेरवा, या आठवड्यात, या महिन्यात, या 3 महिन्यात आपण काय करणार आहोत, काय करायचं आहे, हां हे ठीक आहे, हे मी मान्य करतो की अंतिम ध्येय काय, उद्दिष्ट काय, आपला एकूण हा प्रवास कोणत्या मंजिलला जाऊन थांबणार आहे, ओके, ते मी समजू शकतो. परंतु तुम्ही त्या प्रक्रियेवर भर देऊन चालणार नाही की हे आता आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे, तशा पद्धतीने. आणि महत्त्वाची गोष्ट अशा लक्षात ठेवा की एक चांगलं असं विधान मी करतोय. मी आज राज ठाकरेंवर बोलायचं म्हटल्यावर मी बराच विचारही केला, अर्थात विमर्शही केला. मी विचार केला तसं विचार विमर्शही, तुम्हाला माहिती मी नेहमी मित्रांशी बोलतो माझ्या, तसं तोही केला. विचार विनिमय नाही केला, विचार विनिमय फरक. तर त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की आता राजकीय पक्षांना, मनसेला असं नाही, सर्वच राजकीय पक्षांना त्यांना काय वाटतं, त्यांना काय हवं आहे, त्यांना काय करायचं आहे याच्यापेक्षा लोकांना काय हवं आहे, लोकांना त्यांनी काय करावं असं वाटतंय, लोक त्यांच्याकडे काय म्हणून बघतात, लोकांना त्यांनी कोणती भूमिका घ्यायला हवी आहे. आज असं आहे की तुम्ही तुमची भूमिका नाही ठरवू शकत आहात. राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांची भूमिका ठरवता येत नाहीये. ठरवणं अवघड झालंय. याचं कारण लोकांच्या इच्छा आणि अपेक्षा या आता निर्णायक ठरत आहेत. दसरा आपल्या गुढीपाडवा भाषणामध्ये मला राज ठाकरेंच्या ते रिफ्लेक्शन अपेक्षित आहे आणि त्यांचं संपूर्ण सूत्र या सगळ्या भाषणाचं हे असलं पाहिजे की लोकांच्या हे फीडबॅक मिळतो. तुम्हाला मनसेचे सैनिक भेटतात. आता एक आहे की इतर नेते आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे जो खरं म्हणजे थोडासा घातक आहे असं मला वाटतं. घातक आहे की बाळासाहेबांचं सुद्धा जीवन राजकीय आणि शिवसैनिकांशी संबंध मी जवळून पाहिले, त्यामुळे मी सांगतो की ही फीडबॅक प्रतिक्रिया जी आहे ना, प्रक्रिया की लोक येऊन सांगतायत, मनसे सैनिक येऊन सांगतायत, सर लोक असं म्हणतात बरं का, सर साहेब त्यांच्यापेक्षा सर नाही साहेब, राजसाहेब लोकांना असं हवं आहे आपल्याकडून, लोक म्हणतात तुम्ही असं करा, लोक म्हणतात. आता मनसे सैनिकांची परंपरेने आत्ता आधीपासून बाळासाहेबांकडे सामान्यतः शिवसैनिक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख येऊन बोलायचे, साहेब लोकांना असं पाहिजे, लोक म्हणतात काय म्हणतात ते सांगायचे. राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये एक मोठी समस्या जी मला दिसते की देर इज ओनली वन वे ट्रॅफिक. लोकांना, मनसे सैनिकांना तोंड नसून फक्त कान आहेत, एकच अवयव आहे त्यांना, तो म्हणजे कान आणि त्या कानाच्या माध्यमातून मन, विचार, बुद्धी काय जे आहे ते. तोंड हा अवयव मनसे सैनिकांना आहे असं राज ठाकरे गृहीत धरत नाहीत, दुर्दैवाने, किंवा त्यांचा तो स्वभाव आहे म्हणून. त्यामुळे त्याने बोलावं, सांगावं,
लोकांची मतं मांडावीत अशी त्यांची अपेक्षाच नसते. आणि एकंदर अशी फार मतं कुणी मांडायला गेला तर जे काही मनसे सैनिक, मनसे नेते, कार्यकर्ते त्यांच्या आसपास आहेत, जवळ आहेत, ज्यांच्याशी आपण बोलू शकतो, ते आपल्याशी सुद्धा मोकळेपणाने बोलतात. ते सांगतात की राजसाहेबांसमोर बोलायची कोणाची हिंमत नाही, दम नाही कोणात, की राजसाहेबांना ते ऐकवतील, राजसाहेबांना सुनावतील सोडा, राजसाहेबांना सांगतील, बात सोडा. राजसाहेबांकडे फक्त बसायचं, हो म्हणायचं, ऐकायचं. त्यामुळे मग काय होतं ना, असे नेते जे असतात त्यांना समोरून व्हायब्रेशन येत नाही, समोरून स्पंदनं कळत नाहीत समाज मनाची. वर्तमानपत्र वाचून आणि चॅनल पाहून आणि मला काय वाटतं तेच लोकांना वाटत असेल सर समजून ज्या वेळेला नेते वागतात, तर मग ते मनसेला जसं आता अपयश आलं निवडणुकीमध्ये तसं अपयश येतं. मग मी राज ठाकरे यांना असं सुचवीन की प्रिय राज, आता जे गुढीपाडव्याचं भाषण जे आहे ना, ते निवडणूक हा संदर्भ डोळ्यासमोर ठेवून फारसं करूच नका तुम्ही. ठीक आहे, एक नेता आहे, 29 काहीतरी तर उल्लेख करणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे. ते काय असतं की एक डेकोरा, जसं तुम्ही एकदा स्टेजवर उभे राहा, राजसाहेब पाय फारसं घेत नाहीत, बाकीच्या लोकांना ते अशी यादी दाखवायला लागते की हे हजर आहेत, ते हजर आहेत, सगळ्यांच्या उपस्थितीची दखल घ्यायला लागते. तसं काही गोष्टी फॉर्मॅलिटी म्हणून बोलायला लागतात. तसं निवडणूक हा संदर्भ अजिबात टाळता येणार नाही, मलाही कळत आहे, पण तो महत्त्वाचा नाहीच आहे, तो महत्त्वाचा नाहीच आहे. एक गोष्ट राजसाहेबांच्या लक्षात मी आणून देऊ शकतो की ज्याचं रिफ्लेक्शन पडावं याच्यामध्ये, की राज ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातले नागरिक, मी मतदार आता शब्द गाळला याचं कारण आता निवडणूक नाही आहे, पण महाराष्ट्रातले नागरिक हे सत्ताधारी पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाशी संबंधित अशी व्यक्ती म्हणून पाहत नाही. एकदा मोहन भागवतांचा तो विषय त्यांनी ज्या पद्धतीने हाताळला म्हणजे हाताळला म्हणण्यापेक्षा तोडफोडच करून टाकली. मोहन भागवतांच्या आयुष्यात मला नाही वाटत एवढी प्रतिमाभंजन त्यांचं कधी कोणी केलं असेल. त्यानंतर आर एस एस पुण्याई, आर एस एस समर्थन, आर एस एस कुठेतरी आशीर्वाद तर सोडा, पण निदान शुभेच्छा हा विषय संपला. आणि एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत दुरावले आणि दुःखावले. मला माहिती आहे ना निश्चित की मग भाजपवाल्यांमध्ये एवढा दम नाही, फडणवीसांमध्ये पण दम नाही, एवढं कुणाच्याच मध्ये दम नाही की मोहन भागवतांचं प्रतिमाभंजन राज ठाकरे यांनी केलेलं असताना ते सॉफ्ट राहतील, अनुकूल राहतील, कुठेतरी त्यांना पूरक पोषक अशी भूमिका घेऊन त्यांना कुठेतरी महत्त्व देतील, त्यांना कुठेतरी महत्त्व त्यांचं वाढेल असं काही करतील. संपला विषय. म्हणजे आता सत्ता आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष निर्णायक आहे, तर तुमचं सत्तेशी संधान संपलं. जे होतं चांगलं होतं, फडणवीस काळजी घेत होते राज ठाकरेंचं मन सांभाळावं, आणि राज ठाकरेंचं मन सांभाळणं फार अवघड नाही असं फडणवीसांनीच एकदा सांगितलं. ते म्हणाले की राज ठाकरे यांचं मन सांभाळणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्यात मन सांभाळायला सोपा नेता, हे त्यांचं वाक्य सांगतोय मी. कुठे आलाय नाही आलाय हा विषय नाही घेते मी, ते केव्हा त्यांनी कसं सांगितलं, काय संदर्भ घेऊन सांगितलं तो विषय वेगळा, पण ते जे म्हणाले ते महत्त्वाचं. की ते म्हणाले राज ठाकरे यांचा अहंभाव, अहंकार, त्याने अहंभाव शब्द वापरला, पण अहंकार ही एक गोष्ट अशी आहे की त्या डोलणाऱ्या अहंभावाच्या नागोपासमोर तुम्ही स्तुतीची आणि अशी सामोपचाराची अशी पुंगी वाजवली की तो डोलतो. मग तो डसत नाही, तो फुतकार टाकत नाही, मग तो चावत नाही, फुतकार पण नाही टाकत. मग राज ठाकरे यांचे उद्गार हे बऱ्याच वेळा फुतकार असतात. ते मोहन भागवतांना तर ते डसलेच, फुतकार पण नाही टाकले. पण त्यामुळे राज ठाकरेंना तो शब्द खटकेल कदाचित, पण मॅनेज करणं फार सोपं असतं. त्यांच्या अहंकाराला तुम्ही हे दिलं, पुंगी वाजवलीत की ही इज हॅपी विथ यू. मग ते तुम्हाला थोडंसं तुम्हाला तेही जरा लवचिकपणे, आता नवीन शब्द आहे हा, त्यांच्या आयुष्यात कधी नसलेला शब्द आहे. राज ठाकरे आणि लवचिक या गोष्टींचा कधी संबंध नाही.
त्यांच्या शब्दकोशात लवचिक हा शब्द नव्हता. तो राजू पाटीलने कल्याण डोंबिवलीत त्यांना शिकवल्यानंतर जिकडे तिकडेच सगळीचकडे प्रत्येकच मनसेचा स्थानिक नेता हा राजू पाटीलमध्ये रूपांतरित झाला. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्याने फार काही कुठे करावं लागलं नाही, 2-4 ठिकाणी होतं, पण तिथे त्यांनी केलं त्यांच्या सोयीने, स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक निर्णय वगैरे म्हणत केलं. पण व्हॉट एव्हर इट इज, पण ही घटना सुद्धा आता राज ठाकरे यांना भाषण करताना लक्षात ठेवावी लागणार आहे की आता संदेश देऊ शकता, उपदेश देऊ शकता तुम्ही, पण पूर्वीसारखा तुमचा आदेश हा निर्णायक आता या पुढल्या काळात राहणार नाही. लोक स्थानिक पातळीवरील परिस्थितीच्या अनुषंगाने तडजोडी, व्यवहार्य, लवचिकता हे तुमचेच शब्द तुम्हाला ऐकून कुणाशी जातील बरोबर, कुणाशी काय साठवलोट करतील, विरोध घेतील, बाजूने जातील. त्यामुळे ते नियंत्रण जे आहे ते कल्याण डोंबिवलीच्या त्या इन्सिडेंट नंतर सुचलं. खरं म्हणजे उबाठाची काही अवस्था वेगळी नाही. आता त्यांचे स्थानिक नेते त्यांना जुमानत नाहीत, ते परस्पर करत नाही. MIMचे जुमानत नाहीत, तेही परस्पर भाजपबरोबर सुद्धा जायला तयार होतात. ओबीसीला धाब्यावर बसवतात. ते काढायचं पक्षात तर काढा, कोणाला आता फरक पडत नाही. आता पक्षातून काढलं तरी 5 वर्ष आहेत. तुम्ही पक्षातून काढलं तर बरं आहे, आम्ही स्वतंत्र इंडिपेंडंट, तो विषय नाही आहे. पण पहिली गोष्ट अशी आहे की तुमचं एकदा सत्तारूढ पक्षाशी बिनसलं आहे, तुमचं भागवतांशी बिनसलं आहे, फडणवीसांशी बिघडलं आहे. तर पूर्वी ती जी एक ताकद होती राज ठाकरे यांची की मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, ते आता बोलतील, फॉर्मल म्हणून केव्हा तरी बोलतील, एखादी गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचवतील. पण फडणवीस हे तसे राग, संताप, प्रक्षोभ दाखवत नाहीत, पण मनात ठेवतात, दुःख ठेवतात. शब्द वापरतो जरा थोडासा, असे ते सूडबुद्धीचं राजकारण करतात. आणि त्यांनी कोणाकोणाला कसे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, बोलता न बोलता, आपल्या कृतीतून, उक्तीतून नाही पण कृतीतून कसे धडे शिकवले किंवा कट्टूसाईज केले. एक फडणवीसांचा मेसेज ब्युरोक्रेसीला असा गेलेला आहे की पूर्वी कसं होतं की राज ठाकरेंचं कडून कोणी आलं किंवा राज ठाकरेंचे प्रतिनिधी आले ते एंटरटेन देन, त्यांच्याशी प्रेमाने वागा, आपुलकीने वागा, स्नेहाने वागा, अनुकूल वागा. त्यांचे काही निर्णय ते काय स्वतःचं वैयक्तिक काही घेऊन येत नाहीत ना, लोकांचे प्रश्न घेऊन येतात. तर मग त्याच्याबद्दल आपण काहीतरी सोल्युशन काढतोय ही भूमिका घ्या आणि द्या. आता असं आहे की फडणवीसांची बदललेली ॲटिट्यूड मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो म्हणजे माहिती घेऊन सांगतो, मी काय नाही. पण ज्याच्यामुळे पूर्वी राज ठाकरेंना श्रेय मिळालं पाहिजे याचं, अशी एक भावना होती, भूमिका होती देवेंद्रांची, निश्चित होती. आता राज ठाकरेंना याचं श्रेय मिळत असेल तर तुम्ही तर करूच नका. हा त्यांचा नवा संदेश आहे ब्युरोक्रेसीला, राजकीय नेत्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या नेत्यांना सुद्धा, की आता संबंध नका ठेवू. बहिष्कृत केलं आहे, वाईट टाकलं आहे, हे केलं आहे वगैरे, असं एवढं मोठं हे नसतं. पण आपल्या संबंधात पण होतं ना. एखादा माणूस तुम्ही त्याच्या कम्युनिकेशनमध्ये आहात समजा सोशल मीडियावर, तो तुम्हाला ब्लॉक करत नाही कारण त्याचा तुम्हाला कळेल की त्याने तुम्हाला ब्लॉक केलं आहे. पण तो तुमचे मेसेज पाहणं बंद करतं आणि उत्तर देणं बंद करतं. म्हणजे आपल्या लक्षात येतं की आता हा आपल्याला किंमत देत नाही, आता हा आपल्याला विचारत नाही, हा आता आपल्याशी संबंध ठेवू इच्छित नाही. ते फडणवीसांच्या बाबतीमध्ये भाजपच्या लोकांनाही हा मेसेज गेला, कारण भाजपचे नेते भेटतात, त्यांच्याशी बोलताना विषय निघतो. तर त्याच्यामध्ये आता भाजपच्याच एका मुंबईच्या नेत्याने मला सांगितलं, मी म्हटलं अरे पूर्वी तू बऱ्याच वेळा जायचास, माझे आरे तुरीचे समज म्हटलं बऱ्याच वेळा जायचास राजकडे म्हणालो अर्थात मी, आता सध्या एवढ्यात काही दिसलं नाही म्हणे. आता ते मोहन भागवत प्रकरणापासून फार अवघड जागचं दुखणं झालं आहे. उगाच आम्ही तिकडे जायचो काहीतरी आपलं वैयक्तिक आहे म्हणून चहा प्यायचो आणि त्या चहाचं रूपांतर आमच्या इथे विषामध्ये व्हायचं, आमच्याविषयी विषारी प्रचार, आम्ही बदनाम व्हायचो की अच्छा गेला होतात का तुम्ही, मी सांगितलं ना तुम्हाला. तर तसं आता गुडविल संपलं, हे फार वाईट झालं पण झालं हे खरं. पण मला असं वाटतं की पण त्याचा फायदा आहे, तो फायदा घेतला पाहिजे. तो म्हणजे आता
महाराष्ट्रामध्ये उबाठा पण सरेंडरिंगमध्ये आहे बरं का. तेच संजय बोलतो ना, त्याच्या पलीकडे उबाठाचा काही विरोध नाही. आदित्य काहीतरी बरळतो, संजय बोलतो असं माझं मत आहे, किंवा संजय तुमच्या भाषेत बरळतो चला. पण विरोधाचा तेवढा सूर सोडला तर काँग्रेसवाले आपलं काय म्हणतात, एक टिपिकल फॉर्म्युला पद्धतीने काहीतरी करतात. जसं ते आपलं त्यांचाही जगभर आहे, पण हे सिलेंडर घेऊन रस्त्यावर उतरतात, त्यांचंही फॉर्मल आहे. आणि तेही लेखाचे खाजगी कामं करून घेण्यासाठी साठवलोटं करून बसलेले आहेत. यांच्यापैकी अनेकांची तर आयडिया अशी की फडणवीस जरा कठोर आहेत, कर्मठ आहेत, शिस्तबद्ध आहेत. फारसं ज्याच्यामध्ये देण्याघेण्याचं अमुक तमुक असेल, देवाणघेवाण असेल, काही तोडपाणी असेल, हे असेल, तर ते फारसं एंटरटेन करत नाहीत त्या माणसाला. हो म्हणतात किंवा हो पण म्हणत नाही, बघतो म्हणतात, करतो नाही म्हणत फडणवीस, आणि मग काही करत नाहीत त्याच्यामध्ये. तर त्यामुळे बरेचसे लोक आधी अजितदादांकडेही जात होते, शिंदेंकडे जात होते काही कामं करायला. काही कामं मुख्यमंत्रीच करतात, तिथे त्यांचं चालत नव्हतं. पण ओव्हरऑल ठीक आहे. फडणवीसांच्या, राज ठाकरेंच्या बाबत शिंदेंची ॲटिट्यूड अशी काही निगेटिव्ह. शिंदे दिलदार माणूस नाही, ठीक आहे. ते भागवतांबद्दल बोलले, थोडेच त्यांच्याबद्दल बोलले. स्थानिक पातळीवर तर त्यांचं आणि चांगलंच आहे. कल्याणला तर राजू पाटील आणि आमचा श्रीकांत मित्र आहेत आता चांगले, तर तो भाग वेगळा. पण त्यांनी आता विरोधकाची भूमिका घ्यावी असं लोकांची अपेक्षा. आता लोकांना ना, मी असं परवा बोलताना म्हणाल होतो, मला मनसेच्या एका नेत्याने दाद दिली. तो म्हणाला की अनिलजी, ह्या शब्दात खरं म्हणजे राज ठाकरे बोलले नाहीत, पण त्यांच्या राजकारणाचं सूत्र हे सेवा, त्याग आणि संघर्ष. सेवा, त्याग, संघर्ष हे असेल तर मनसेचं अस्तित्व टिकेल. लोकांना सेवा करणारी, त्याग करणारी, लोक भोगणार, लोकांना भोगायचं आहे, उपभोगायचं आहे. भोगायचं पाहिलं तर आणखी आपल्याकडे एक निगेटिव्ह अर्थ पण असतो, काय भोगावं लागतंय असं आपण म्हणतो. उपभोगावाला मग उपभोगायचं आहे, त्यांना सोयी सुविधा साधनं उपभोगायची, त्याच्यात येणारे अडथळे समस्या तुम्ही दूर करावेत, तुम्ही आमच्यासाठी मांडावं. तुम लढो हम कपडे संभालते ही पब्लिक. राजसाहेब हे लक्षात ठेवा, पब्लिक है ये सब जानती भी है, मगर ये पब्लिक है बिल्कुल चालू है. तुम लढो. केसेस मनसे सैनिकांवर, मराठी माणसाकरता भांडणारी मनसे केसेस घेत आहेत, जेलमध्ये जात आहेत, पासपोर्ट रद्द होत आहेत, नोकऱ्या जात आहेत. हे सगळं भोगायचं कुणी, हाल कुणी घ्यायचे, मनसेवाल्यांनी. पण त्यांची तशीच अपेक्षा आहे लोकांची, तुम्ही हाल घ्या, हम हाल हवाल देखते है. पण इलाज नाही आहे. आता तुम्ही विरोधकाच्या भूमिकेत राहावं, तुम्ही सत्तारूढ पक्षाशी संबंध तोडावेत, मोदी शहांवर तुटून पडावं, फडणवीसांवर तुटून पडावं, शिंदेंवर पण तुटून पडावं. आता दादा नाही आहेत, पण इकडे आज सुनेत्रा वहिनींना काही तुटून पडून वगैरे काही उपयोग नाही. त्या सिंपथी वेवमध्ये आहेत, त्यामुळे व्हिक्टीम कार्ड त्यांच्या संदर्भात बोललं तर लोकांना आवडणार नाही. पण तुम्ही ते प्रफुल्ल पटेल वगैरेवर बोलू शकता ना, ते बोलताच तुम्ही, तर तसं करावं. आणि मराठी अमराठी वादामध्ये तुम्ही मराठी माणसाची बाजू घ्यावी. मराठी माणूस तुमची बाजू घेणार नाही हेही लक्षात ठेवा. जर मराठी माणूस बाजू घेत असता तर मतं नसती का पडली. मराठी माणसाला तुम्ही त्यांच्यासाठी लढायला हवं आहे, पण तो तुमच्यासाठी उभं राहायला देखील तयार नाही. पण मग मनसेचं अस्तित्व ठेवण्यासाठी तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल, आणि ती त्याग, संघर्ष आणि सेवा या पद्धतीची घ्यावी लागेल. निवडणुकीचा संदर्भ न ठेवता, मतं काय मिळणार आहे त्याचा विचार न करता, संघटना जिवंत राहिली पाहिजे, आणि ती ज्वलंत फक्त राज ठाकरेशी होऊ शकतात. म्हणून त्या पद्धतीने हे भाषण लोकांना अपेक्षित आहे. तुम्ही विरोधकांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा विरोधाचा, सरकार विरोधातला, प्रस्थापित विरोधातला आवाज, एवढीच अपेक्षा आहे. तुमच्याकडून मुर्दाबादच्या घोषणा हव्या आहेत, तुमच्या स्वतःच्या जिंदाबादच्या सुद्धा घोषणा नको आहेत. तर त्यामुळे या विरोधकाच्या प्रखर भूमिकेमध्ये तुम्ही गुढीपाडव्याला जर प्रगटलात तर नववर्षाची एक चांगली सुरुवात लोकांच्या दृष्टीने होईल, आणि लोकांना हवं ते दिलं तरच लोक तुम्हाला हवं ते कदाचित देतील, कदाचित. पण ही भूमिका तुम्ही घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.